मुंबईमधल्या गेटवे ऑफ इंडिया इथे रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेटी परिसराची मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी। छत्रपती संभाजीनगर इथं व्यापाऱ्याला हनी ट्रॅपद्वारे 15 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलेसह 4 जणांच्या टोळीला अटक। यवतमाळमध्ये कुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकार या विषयावर 2 दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 क्विंटल 7 किलो गांजा केला गेला जप्त। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे 2023-24 या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार परभणीच्या झरी इथले सूर्यकांतराव देशमुख झरीकर यांना जाहीर। वाशिममध्ये बाल कामगार मुक्ती अभियानांतर्गत एका आस्थापनेवर छापा टाकून एका बाल कामगारांची केली सुटका। जळगावमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला बंदे में है दम या संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींना करण्यात आलं अभिवादन। नागपूरच्या रेशीमबाग इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विदर्भ प्रांताच्या 53व्या अधिवेशनाचं आयोजन। आणि वाशिममध्ये बाळसमुद्र प्रतिष्ठानतर्फे शेलू रोडवरील भटक्या समाजातील महिलांसोबत साजरा केला गेला हळदी कुंकू सोहळा।